ओके. आज काय पाहायचं आपल्याला? अल्डॉल कंडेन्सेशनची आपण शॉर्ट ट्रिक पाहणार आहे. ठीक आहे. काय शॉर्ट ट्रिक? पहा. अल्डॉल कंडेन्सेशन ही कोणामध्ये होत असते? अल्डिहाइडमध्ये होईल किंवा कीटोनमध्ये होईल. बरोबर. जर अल्डिहाइडमध्ये झालं त्याला म्हणतो आपण अल्डॉल. कीटोनमध्ये झालं त्याला म्हणतो आपण कीटोन. त्याचं काय करायचंय? कंडेन्सेशन. कंडेन्सेशन म्हणजे काय? अल्डॉलचा अर्थ कळला. काय? अल्डिहाइड वापरणार. कोण वापरणार? याच्यात जो इंटरमिडिएट तयार होतो ना, त्याच्यामध्ये 2 ग्रुप असतात. एक असतो अल्डिहाइड, दुसरा असतो अल्कोहोल. म्हणून अल्डिहाइडचा अल्ड आणि अल्कोहोलचा ओल मिळून झालाय अल्डॉल. त्याचं काय करायचं आपल्याला? कंडेन्सेशन म्हणजे त्याच्यातून काय बाहेर काढायचं आपल्याला? पाणी बाहेर काढायचं. रिमूव्हिंग ऑफ वॉटर किंवा रिमूव्हल ऑफ वॉटर इज नोन ॲज कंडेन्सेशन. ठीक आहे. आता पहा एक अल्डिहाइड घेऊन आपण करूया. पण त्याच्या आधी ही रिएक्शन फक्त कोणामध्ये होत असते? असे अल्डिहाइड किंवा असे कीटोन ज्यांच्यामध्ये काय अल्फा हायड्रोजन. ज्यांच्यामध्ये काय आहेत? अल्फा हायड्रोजन. व्हॉट इज अल्फा हायड्रोजन? CH3 C डबल बॉन्ड O H समजा असा एक तुमचा अल्डिहाइड आहे. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या शेजारचा जो कार्बन आहे, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनच्या शेजारचा कार्बन त्याला म्हणायचा अल्फा कार्बन. काय म्हणायचं त्याला? काय म्हणायचं त्याला? त्याला अटॅच असलेले हायड्रोजन अल्फा हायड्रोजन. किती अल्फा हायड्रोजन आहे तिथे? तर समजा या साइडला CH3 असेल, तर मग ह्याला पण अल्फा म्हणायचं का? हो, त्याला सुद्धा अल्फा कार्बन म्हणायचं. आणि त्याला अटॅच असलेले हायड्रोजन अल्फा. जर अल्फा हायड्रोजन नसतील, तर अल्डॉल कंडेन्सेशन ही रिएक्शन होणार. रिएक्शन होणार. बोला काय अडचण? समजलंय का? मग पहा अल्डॉल कंडेन्सेशनची शॉर्ट ट्रिक. काय करायचंय? CH3 C डबल बॉन्ड O H. अल्फा कार्बन आहे का? अल्फा हायड्रोजन्स आहेत का? ठीक आहे. याचे घ्यायचे 2 मॉलिक्यूल. किती मॉलिक्यूल घ्यायचेत आपल्याला? नॉर्मल अल्डॉल कंडेन्सेशन आपण करत आहोत. पहा, कोणासोबत रिएक्शन करतो आपण? ॲक्वियस NaOH सोबत. काय बाहेर पडतंय? कंडेन्सेशन करायचं म्हणजे काय बाहेर पडणार आहे? H2O बाहेर पडणार आहे. शॉर्ट ट्रिक पहा. काय करणार? हा अल्डिहाइड लिहितो मी पहा. CH3 C डबल बॉन्ड O H. फक्त काय केलं ह्याला मी उलटं लिहिलंय. C डबल बॉन्ड O वरती काढायच्या ऐवजी काय केलं मी त्याला किती मॉलिक्यूल घेतलेत रे? 2. किती मॉलिक्यूल घेतलेत? ठीक आहे. असाच अजून एक घेतला. फक्त चेंज काय केला? जो पहिला मॉलिक्यूल मधला C डबल बॉन्ड O आहे, जो पहिला मॉलिक्यूल मधला C डबल बॉन्ड O आहे, त्याच्या खाली मी दुसऱ्या मॉलिक्यूलचे अल्फा कार्बन लिहिला. त्याच्या खाली काय केलं मी? दुसऱ्या मॉलिक्यूलचा काय लिहिला फक्त? अल्फा कार्बन लिहिला. बोला काय अडचण? H3 आहे बरोबर का? याला मी थोडंसं वेगळं लिहितो पहा. CH लिहितो आणि 2 हायड्रोजन मी असे वरती लिहितो. बोला काय अडचण? समजलंय का? अहो समजलंय का? नक्की का? आता पहा, इथून O पहिल्या मॉलिक्यूल मधून आणि दुसऱ्या मॉलिक्यूल मधून H2 दोघे बाहेर पडतील. काय तयार झालं पहा. H2 आणि O दॅट इज H2O. झालं का? काय डाऊट? आणि उरलेला जोडून द्या. कसं? पहा. फॉर एक्झाम्पल काय केलं मी? H2O बाहेर काढलं. काय बाहेर काढलं मी? H2O. निघालं H2O. हे 2 जे बॉन्ड आहेत ना, खालच्या कार्बनला जोडून द्यायचे. समजले? समजले का काय केलंय? पहा मग काय तयार झाला. CH3 कोणाला अटॅच? C त्याला कोण अटॅच? एक H डबल बॉन्ड, डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O आणि पुढे कोण अटॅच तो? H. आणि कोण बाहेर पडलं होतं तुमचं? झाला अल्डॉल कंडेन्सेशनचा प्रॉडक्ट. काय झाला हा अल्डॉल कंडेन्सेशनचा प्रॉडक्ट या ठिकाणी झालेला आहे. काय केलं आपण? पहिल्या मॉलिक्यूल मधला C डबल बॉन्ड त्याच्या खाली काय लिहिले दुसऱ्या मॉलिक्यूलचे अल्फा कार्बन लिहिला. 2 हायड्रोजन असे साइडला काढले. कोण बाहेर काढले ह्याच्यातून? पाणी बाहेर काढलं. बरोबर H2O निघाले आणि डबल बॉन्ड खालच्या कार्बनला जाऊन अटॅच झालेले आहेत. बोला काही अडचण? काय आहे का जे तुम्हाला पुन्हा सांगायचंय? काय आहे का जे तुम्हाला पुन्हा सांगायचंय? विचारा पटकन. बोला. काय अडचण? नक्की का? नक्की? समजलंय? काय डाऊट? काय डाऊट? समजलंय? हा झाला अल्डॉल कंडेन्सेशनची शॉर्ट ट्रिक. अजून एक करून पाहूयात. हे तुम्ही सोडून पहा. पहा जमतंय का तुम्हाला? CH3
सी डबल बॉन्ड ओ CH3 कीटोन घेतलाय म्हणजे कीटोल होईल. कीटॉल कंडेन्सेशन झालं. बरोबर? पहा किती मॉलिक्यूल घ्यायचे? 2 मॉलिक्यूल घ्यायचे. जमेल तुम्हाला सोडवायला? नक्की जमेल? सॉल्व्ह करून घ्यायचं.